नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक ग आईमध्ये. आणि आज मी तुमच्याशी एका अनोख्या सणाबद्दल बोलणार आहे. तर तो सण साजरा करायच्या आधी माझा दिवस कसा गेला तसं मी तुम्हाला सांगते. परवा दिवशी आमची म्हैस राणी व्याली, तर तिचं हे चीक काल रात्री बनवलं होतं आणि ते पाहून एवढं सुंदर वाटलं, कारण की मला चीक खूप आवडतं, खरवीस. आणि मी त्या आजच्या सणासाठी पोळ्या बनवून घेतल्या आहेत. पोळ्या बनवण्याची तयारी माझी सुरू होती. आईंची जरा तब्येत खराब होती म्हणून आईंची नजरही काढली. बिकॉज आईंची तब्येत खराब होती म्हणून आई मला हेल्प करू शकल्या नाहीत, पण त्यांनी बरीच हेल्प केली. बाबांची तयारी चालू आहे आजच्या सणासाठी आणि आई ॲज युजुअल थांबू शकत नाही. सो ते म्हैस धुवून त्यांचं चालू आहे. म्हैस नवीन नवीन आलेली म्हैस धुतली, मग तिच्या आधीची रेडीही त्यांनी धुतली. मी पुरण वाटून घेतलं. पुरण वाटून घेतल्यानंतर मिक्सर बंद पडला होता, तर मग आमटीचं म्हणजे येळवणीची जी आहे मसाला, तो मी वरोट्या पाट्यावर असा वाटून घेतला आणि मस्त आमटीला असा तडका दिला. तडका देऊन व्यवस्थित अशी आपली छान शिजली होती. मला खूप भूक लागली होती, तर मग मी खरवीस टेस्ट करून बघितलं. ॲज युजुअल आईंचा टेस्ट हाताचा खूप 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 सुंदर झाला होता खरवीस. मला ठाण्यामध्ये केमिकल वाईज खरवीस येतात त्याची आठवण आली आणि अशा छोट्या पोळ्या अशा मी वीसभर बनवून घेतल्या. आणि मग शेवटी मला तेलाची पोळी ट्राय करावीशी वाटली म्हणून मी तेलाची पोळी ट्राय केली. तर ती म्हणजे आकार वाकडा तिकडा आला, पण हां, छान झाली तिळाची ही पोळी आणि मला खूप आनंद झाला. त्यानंतर असे 20 पुरणपोळीचे नैवेद्य मी व्यवस्थित एका प्लेटमध्ये घेतलं. तर आजचा सण कोणता आहे, तर आजच्या सणासाठी मी एकदम टकाटक तयार झाली आहे आणि आम्ही निघालो आहे. तर तुम्हाला नक्कीच कळेल की आज काय आहे. तर आज घाटनांद्रे गावाची यात्रा आहे, म्हणजे आमच्या गावची यात्रा आहे आणि आमच्या नानींनी म्हणजे चुलत सासूबाईंनी असा लिंब नेसला होता. तर त्यांचा लिंबाचा शेवटचा वर्ष होता म्हणून आम्ही तर बऱ्यापैकी लवकरच आलो होतो. अशा प्रकारे त्यांचं लिंब उतरलं म्हणून त्यांनी मान्य करून घेतलं आणि मग आम्ही लाईनमध्ये लागलो यल्लम्मा आईच्या दर्शनासाठी. आणि दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो होतो वर पुढे गंगलमहालाच्या दर्शनासाठी. तिकडे गंगलमहालाच्या च्या इकडे जायच्या आधी आम्ही विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि मग असं करून आम्ही तिकडनं दर्शन करून आलो. तोपर्यंत बघितलं तर काय, रावच्या हातामध्ये फुगा. अक्षय भाऊजींनी रावला फुगा घेऊन दिला होता आणि ही आहे आमच्या गंगलमहालच्या मंदिराच्या पुढे बसलेली पूर्ण यात्रेचा पूर्ण सेटअप आहे. केवढं सुंदर दिसतंय. तर मंडळी, कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या गावची यात्रा पण तुम्हाला सणासारखी वाटते का?